साक्री पोलिसांच्या कारवाईत चोरीच्या मोटारसायकली जप्त, बागलाण तालुक्यातील टोळी जेरबंद. जिल्ह्यातून चोरी होणाऱ्या मोटारसायकल व चोरांचा शोध घेण्याचे आदेश धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिले होते. या आदेशानुसार साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक वडवी व त्यांच्या पथकाने धाडसी कारवाई करत मोटारसायकल चोरी करणाऱ्या 4 जणांच्या टोळीला गजाआड केलं. या आरोपींकडून तब्बल 7,45,000 रुपये किमतीच्या 18 मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून चोरीचे 9 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. साक्री पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे धुळे जिल्ह्यातील म्हसदी येथील एका संशयिताला ताब्यात घेऊन सखोल चौकशी करण्यात आली. तपासादरम्यान आरोपींनी आपल्या इतर साथीदारांसह साक्री व आजूबाजूच्या परिसरातून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. या संशयित आरोपीसोबतच खालील आरोपींना अटक करण्यात आली आहे. निलेश रमेश खैरनार वय 32 वर्ष, दिशांत रामदास अहिरे वय 26 वर्ष, विशाल राजेंद्र अहिरे वय 24 वर्ष, एक विधी संघर्षग्रस्त बालक. संबंधित आरोपींकडून सटाणा व जायखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील लोकांनी जर कोणत्याही मोटारसायकल खरेदी केल्या असतील तर त्यांनी त्या मोटारसायकली स्वतःहून साक्री पोलीस स्टेशनला जमा कराव्यात. अन्यथा पुढील तपासामध्ये जर कुणाकडे चोरीचे वाहन मिळून आले तर संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या टोळीकडून हिरो कंपनीच्या स्प्लेंडर, HFD लक्स आणि बजाज प्लॅटिना अशा एकूण 18 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. सदर उल्लेखनीय कामगिरी साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वडवी, पोलीस निरीक्षक अनिल बागुल, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रौंदड, पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव आणि पोलीस अंमलदार बापू रायते, संदीप सावळे, मयूर चौधरी, नारायण चव्हाण, साईनाथ पवार, सुशीलकुमार सूर्यवंशी व अमोल पाटील या पथकाने केली आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.